कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की सरसकट नुकसान भरपाई देऊ, परंतु यासाठी कोणत्याही प्रकारचा स्पष्ट असा जी आर काढण्यात आलेला नाही। शेतकऱ्यांना गाफील राहू नका। शेतकऱ्यांचे आपले जर पीक विमा भरलेला असेल, जय शिवराय मित्रांनो, एकंदरीत 2 ते 3 दिवस झाले शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यामध्ये आपण 2 ते 3 दिवस झाले सतत पाऊस चालू झालेला आहे आणि या सततच्या पावसातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यामध्ये आपले जनावर असतील, त्यानंतर गुरं असतील, त्यानंतर म्हशी असतील, गाय असतील, कोंबड्या असतील, काय जे असेल ते आपलं, त्यानंतर सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही जागेवर घरं सुद्धा पडलेले आहे। परंतु या पार्श्वभूमीवरती आता सरसकट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातून सांगण्यात आलेले आहे, जे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे, सरसकट नुकसान भरपाई लागू करू। त्यासाठी शेतकऱ्यांना काही तक्रार करावी लागणार आहे का? पीक विमा जर भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना तक्रार करावी लागणार आहे का? सरसकट पीक विमा मिळणार आहे का? कोणत्या जिल्ह्यात पीक विमा सरसकट मिळणार आहे? या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कृषी सहाय्यक कृषी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता शेती पिकाचे पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते स्पष्टपणे दिसणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच पहा। हिंगोली जिल्ह्यात जास्तचा पाऊस झाला होता आणि त्या पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्या कारणाने जे शेती पंचनामे आहेत, कृषी सहाय्यक जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वे चालू आहे आणि पळहाटीची स्थिती आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या ठिकाणचं जे आहे ते आता परत आपलं सोयाबीन असेल ते सर्व सर्वे करण्याकरता शेतकरी वर्ग, कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व ठिकाणचं सर्वे या ठिकाणी आता करणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिलेला आपण पाहू शकता की कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील यांच्या माध्यमातून शेती पिकाचं जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे हे चालू करण्यात आलेले। त्यानंतर आपलं घर असेल, त्यानंतर गुरं असतील, म्हशी असतील, हे स्थानिक आपत्तीमध्ये येतात। म्हणजे आपण जर आपल्या घराची पड जर झालेली असेल तर यासाठी सुद्धा आपण ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामसेवकला आपला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या शेती जे घर आहे किंवा नुकसान भरपाई ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू शकता। तर मित्रांनो, एकंदरीत आपण शेती पिकाचं झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना तक्रार करणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की सरसकट नुकसान भरपाई देऊ, परंतु यासाठी कोणत्याही प्रकारचा स्पष्ट असा जी.आर काढण्यात आलेला नाही। शेतकऱ्यांना गाफील राहू नका। शेतकऱ्यांचे आपले जर पीक विमा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र आपली तक्रार 72 घंट्याच्या आत करून घ्या, जेणेकरून आपलं जे पीक आहे ते सुरक्षा, आपल्याला पीक विम्याची रक्कम ही मिळेल। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले बऱ्याच शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन असेल, या शेतकऱ्यांचं सुद्धा 90 ते 95% नुकसान झालेलं आहे। हळद पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल इत्यादी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपण जर गाफील राहिलेलो आहोत मित्रांनो, आपण जर सोयाबीन किंवा कापूस असेल, तूर असेल, उडीद, मूग असेल इत्यादी पिकाचा आपण विमा भरलेला असेल तर यासाठी मात्र नक्कीच 72 तासाच्या आत तक्रार करा, जेणेकरून आपल्याला 72 तासाच्या जी तक्रार केलेली आहे त्याचं काहीतरी निवारण होईल। पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचा पुढचा चान्स मिळणार नाही आणि आपला पीक विमा आहे तो मंजूर होईल। मित्रांनो, सरसकट पीक विमा लागू होतो का नाही हे माहीत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्या शेतकऱ्यांचा मात्र हमखास पीक विमा मंजूर होणार आहे। कोणत्याही प्रकारचा जी.आर नवीन आलेला नाही। सरसकट पीक विमा मिळेल हे माहीत नाही, परंतु तक्रार करा, जेणेकरून आपल्याला शेती पिकाचं झालेल्या नुकसानाची पीक विम्याची रक्कम ही मिळेल। तर मित्रांनो, एकंदरीत छत्रपती संभाजीनगर असेल, बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। यातून शेती पिकाच्या नुकसानापोटी आपले जनावर असतील, गाय असतील, म्हशी असेल इत्यादी जनावरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। त्यानंतर आपले घर असतील, बंगला असेल किंवा काय जे असेल, झोपडा असेल, काय असेल ते त्याचं शेती पिकाचं जर घराचं आपलं नुकसान झालेलं असेल तर यासाठी आपल्याला आपल्या ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामसेवकला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांना आपली माहिती द्यायची आणि आपल्या जे घर असेल, जनावर असतील याची नुकसान झाले असेल तर ती आपल्याला कळवायची आहे। त्यानंतर आपल्या शेती पिकाचं जर नुकसान झालं असेल तर कृषी अधिकारी असतात, तलाठी असतील, यांना सुद्धा आपली माहिती द्यायची आणि आपला जो फॉर्म आहे ते भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाईल। त्यामध्ये जर नदीकाठची जर जमीन असेल तर आपल्याला 90 ते 95% नुकसान हे दाखवायचं आहे। शेती पिकाच्या ज्या नुकसानाचं झालेल्या पोटी आपल्याला शेतकऱ्यांची काहीतरी मदत ही दिली जाईल सरकारच्या माध्यमातून। त्यानंतर मित्रांनो, आपण पाहू शकतो की हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये कळमदुरी असेल, हिंगोली असेल, कळमदुरीचा काही भाग आहे त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्या शेती पिकाचं जनावर असतील, घरात गाईच्या पाणी शिरलेलं आहे, यातून
घराची सुद्धा पडझड झालेली आहे आणि यांना सुद्धा आपल्याला तक्रार पीक विम्याची रक्कम मिळण्याकरता तक्रार महत्त्वाची आहे. 72 तासाच्या आत आपण तक्रार नसेल केले तर आजचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. या पावसातून सुद्धा आपण आजची नुकसान भरपाईची तारीख टाकू शकता आणि आपली क्लेम हा करू शकता. मित्रांनो, पिकाची जी अवस्था आहे ती आपली उभ्या अवस्थेत आहे, म्हणजे आपलं पीक कापणीच्या अंतर्गत नाही. त्यासाठी आपल्याला क्लेम करताना स्टँडर्ड क्रॉप अशा प्रकारचं निवडायचं आहे. त्यानंतर अतिवृष्टी हे ऑप्शन सुद्धा निवडायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपला परभणी जिल्हा जर घ्यायचं झालं तर परभणी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कालच त्या ठिकाणी सांगण्यात आलेले एक पीक विम्याचे किंवा नुकसान भरपाईची रक्कम ही सरसकट मिळेल, परंतु त्या जिल्ह्यासाठी सुद्धा महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो, आपण जर परभणी जिल्ह्यातील असाल तर आपण सुद्धा 72 तासाच्या आपला पीक विम्याची क्लेम करून घ्या, जेणेकरून आपल्याला मोबदला हा दिला जाईल. त्यानंतर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपला 72 तासाचा क्लेम करून घ्या. इतर जिल्ह्यात जर आपण असाल तर या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा भरलेला असेल तर आपण आपला क्लेम करून घ्या, जेणेकरून आपल्याला मोबदला हा मिळेल. त्यानंतर मित्रांनो, नांदेडचं जर बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल, त्यानंतर हळद असेल, या इत्यादी पिकाचं आपण जर पीक विमा घेतलेला असेल तर आपण सुद्धा तक्रार करून घ्या. मित्रांनो, मी वारंवार सांगत आहे, प्रत्येक जिल्ह्याची माहिती सांगत आहे. मित्रांनो, आपण जर तक्रार नाही केली तर काही पीक विमा आपल्याला मिळणार नाही. सरसकट लागू होतो का 25% अग्रिमचा पीक विमा लागू केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, एकंदरीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा GR काढलेला आहे नाही, अशा प्रकारे पूर्णपणे माहिती नाही, परंतु आपण आपला क्लेम करा, जेणेकरून आपल्याला मोबदला हा मिळेल. मित्रांनो, इतर जिल्ह्यातील सुद्धा आपण असाल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, पंढरपूर असेल, सोलापूर, सातारा, सांगली इत्यादी जर आपल्या भागात जर पाऊस पडलेला असेल त्या भागातून आपण नक्कीच क्लेम करा, जेणेकरून आपल्याला काहीतरी मोबदला शासनाच्या माध्यमातून दिला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतो. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.